नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्कॉलरशिप ह्या परीक्षा कुठल्या कुठल्या आहेत, त्या कुठल्या कुठल्या परीक्षा स्कॉलरशिपच्या देऊ शकतात हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत। तर त्याआधी व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, ज्याच्याने काय होणार की गरजू विद्यार्थ्यांना ह्याबद्दलचं नॉलेज मिळेल, हेल्प मिळेल। तर तुम्ही शेअर करा। त्याआधी आपण बघणार आहे अकॅडमी मध्ये नवीन बॅचेस स्टार्ट केलेले आहे, जे इयत्ता 5वी साठी आहे, 6वी व 9वी करिता सुद्धा आहे आणि एक 8वी करिता आहे। अशा 3 बॅचेस स्टार्ट केलेल्या आहे। पहिले आहे स्कॉलरशिपची बॅच आहे, दुसरी जवाहर नवोदय आहे आणि एक तिसरी आहे NMMS बॅच। तर ह्या बॅचेस मध्ये वैशिष्ट्य आहे मित्रांनो, शाळेच्या वेळेनुसार तुम्हाला क्लास पाहायची सुविधा आहे, जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे व टेस्ट सिरीज ई बुक हे सगळं मोफत मिळणार आहे। व्हिडिओ डाउनलोडची सुविधा मिळणार आहे व जे लाईव्ह क्लासेस आहेत ते डिजिटल बोर्ड वरती होणार आहे। लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकतात, ज्यामुळे तुम्हाला कुठलं टॉपिक नाही समजलं तर ते तुम्ही रिपीट बघू शकतात आणि ते तुम्ही क्वेरी सॉल्व करू शकतात। आणि सध्या आता आपल्याकडे प्रत्येक बॅच वरती गणेश उत्सव निमित्त ऑफर चालू आहे मित्रांनो। तर त्यामध्ये प्रत्येक बॅच ही फक्त 2500 रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। तर ह्यापैकी तुम्हाला कुठल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉल करू शकता 80 10 45 77 60 ह्या नंबर वरती तुम्ही कॉल करू शकता व तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात। तर आता आपण बघणार आहोत की इयत्ता 5वीच्या स्टुडंट्सला कुठल्या कुठल्या शाळा स्कॉलरशिप देता येतात, जे 5वी मध्ये आहे किंवा 5वी मध्ये जाणार आहेत। तर त्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज असायला हवं, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर त्याला लाईक करा। तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर पहिला आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झाम PUP। तर ही एक परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे घेतली जाते। अजून इयत्ता 5वी आणि 8वी साठी ही परीक्षा असते। तर मित्रांनो, तुम्ही 5वी व 8वीत असताना ही परीक्षा देऊ शकतात। मुलांची बौद्धिक पातळी, भाषिक कौशल्य आणि गणिती क्षमता तपासली जाते। या परीक्षेमध्ये तुम्हाला बौद्धिक पातळी, भाषिक कौशल्य आणि गणित क्षमता हे या एक्झाम मध्ये बघितलं जातं। परीक्षेत मराठी, इंग्रजी भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी असे पेपर असतात। म्हणजे तुमचे पेपर म्हणजेच की सब्जेक्ट मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता चाचणी हे असणार आहेत। परीक्षा उत्तीर्ण केल्यास शासनाकडून वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते। जर तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण झालात, तुम्ही ही परीक्षा पास आउट झालात तर महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला वार्षिक शिष्यवृत्ती ही दिली जाणार आहे। तसंच दुसरी आहे नवोदय परीक्षा JNVST, जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट, ज्याची मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं आपल्या अकॅडमी मध्ये ही बॅच आहे, तुम्ही ही ऍडमिशन घेऊ शकतात। तर ह्या एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला इयत्ता 5वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते व जर विद्यार्थी निवडला गेला तर इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण हे त्यांचं मोफत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यात निवास, अन्न, पुस्तके, युनिफॉर्म सगळं मोफत दिलं जाणार आहे। मग तर अजून काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षण सोबत जर निवास, अन्य पुस्तकं, निवास याचा अर्थ तुम्हाला राहायची सोय, खायची सोय व युनिफॉर्म हे सगळं फ्री मध्ये मिळत असेल
तर अजून काय हवं? परीक्षा ही बुद्धिमत्ता, अंकगणित आणि भाषिक चाचणीवर आधारित असते. तर ह्यामध्ये परीक्षा ह्या सब्जेक्ट्स वरती आधारित असते, जी आहे बुद्धिमत्ता, अंकगणित आणि भाषिक चाचणी. तुम्हाला ह्या सब्जेक्ट वरती भर देऊन अभ्यास करायचा आहे. तुमच्या थोड्याशा अभ्यासाने किंवा थोड्याशा मेहनतीने तुम्हाला ह्या सगळ्या फॅसिलिटीज मिळू शकतात. तिसरा आहे NMMS एक्झाम. ही एक्झाम सुद्धा, ह्या एक्झामची सुद्धा बॅच आपल्या अकॅडमी मध्ये आहे. तुम्ही ह्यात सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात. आणि NMMS परीक्षा म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप. ह्यामध्ये असणार ही परीक्षा मुख्यतः इयत्ता 8वी साठी असते, पण 5वी पासून तयारी सुरू केली तर संधी वाढते. म्हणजे मित्रांनो, ही जरी परीक्षा 8वी मध्ये असली तरी तुम्ही 5वी पासून जर अभ्यासाला सुरुवात केली तर तुम्हाला खूप जास्त चान्सेस असतात ही परीक्षा पास आउट करण्याची. परीक्षेची पद्धत मेंटल एबिलिटी प्लस स्कॉलॅस्टिक एप्टिट्यूड. म्हणजे या एक्झाम मध्ये 2 प्रकारचे पेपर असणार आहेत, मॅट आणि सेट. मॅट म्हणजे मेंटल एबिलिटी टेस्ट आणि सेट म्हणजे स्कॉलॅस्टिक एबिलिटी टेस्ट. पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी 12,000 पर्यंत शिष्यवृत्ती मिळते. आणि जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात त्यांना 12,000 पर्यंतची शिष्यवृत्ती मिळते इयत्ता 8वी ते 12वी पर्यंत. म्हणजे हा खूप मोठा फायदा आहे मित्रांनो. जर तुम्हाला एक एक्झाम दिल्यानंतर दरवर्षी 12,000 मिळत असले तर किती छान ना. इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत तुम्हाला हा फायदा मिळणार आहे. 12,000 रक्कम ही काही कमी नाहीये. तसंच ही परीक्षा CBSE, ICSE, स्टेट बोर्ड सर्व बोर्ड साठी खुली असते. म्हणजे तुम्ही कुठल्याही बोर्ड मधून असले तरीही तुम्ही ही एक्झाम आरामात देऊ शकतात. तसंच चौथा आहे अखिल भारतीय स्कॉलरशिप परीक्षा AISEE व NTSE फाउंडेशन प्रायव्हेट एक्झाम्स. यामध्ये खाजगी संस्था आणि ट्रस्ट दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षा घेत असतात. जसं की NTSE फाउंडेशन. NTSE फाउंडेशन आहे हे इयत्ता 5वी पासून तयारी करावी लागते. होमी भाभा फाउंडेशन कोर्सेस MTSE म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम. स्कॉलरशिप ऑलिम्पियाड्स SOF, NSTSC एक्सेट्रा. ह्या परीक्षांमधून शिष्यवृत्ती, बक्षीस आणि प्रमाणपत्र मिळतात. 5वं विविध ट्रस्ट व NGOच्या परीक्षा. तर हे विविध ट्रस्ट व NGO ने योजलेल्या परीक्षा असतात मित्रांनो. यांच्या थ्रू सुद्धा तुम्हाला काही ना काही आधार मिळतो. ह्याच्यामध्ये आहे काही ट्रस्ट स्थानिक शाळांमध्ये गुणवत्ता चाचण्या घेतात आणि त्यातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात. म्हणजे काही थोड्या गुणवत्ता चाचण्या म्हणजे काही टेस्ट घेतात आणि त्यांना त्यातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात. तसंच उदाहरण VVM विद्यार्थी विकास मंडळ, सरस्वती प्रबोधन आणि इतर सामाजिक संस्था. ह्या काही संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो जे स्टुडंट्सची गुणवत्ता चाचणी घेतात आणि त्यांना स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात. ह्या परीक्षा मुख्यतः गणित, बुद्धिमत्ता आणि भाषा कौशल्यावरती आधारित असते. फक्त 3 विषयावरती मुख्यतः ही परीक्षा आधारित असते, ज्यामध्ये आहे गणित, बुद्धिमत्ता आणि भाषा. आणि आपण ह्या एक्झाम्सची तयारी कशासाठी करावी ते आपण जाणून घेणार आहोत. पहिलं, लवकर सुरुवात केल्यास स्पर्धा परीक्षाची सवय लागते. जर तुम्हाला काही गव्हर्नमेंट जॉब हवा असेल, गव्हर्नमेंट एक्झामच, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर स्टार्ट करणार हे तुमच्यासाठी खूप फायद्याचं राहणार आहे मित्रांनो. जसं की लवकर सुरुवात केल्यास स्पर्धा परीक्षांची
सवय लागते. दुसरं आहे पालकांनी मुलांचे अभ्यासाचे वेळापत्रक ठरवून नियमित सराव करून घ्यावा. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या तयाऱ्या करायच्या आहे. यामध्ये पालकांची सुद्धा भूमिका आहे. त्यांनी आपल्या पाल्याकडून हे सगळं सराव करून घ्यायचा आहे. त्यांचा प्रॉपर एक टाइम टेबल बनवायचा आहे आणि त्यावरती त्यांना अभ्यास करायला लावायचा आहे. तिसरा आहे मॉक टेस्ट आणि मागील प्रश्नपत्रिकांचा सराव करणे फार उपयोगी ठरते. हे तर तुम्हाला माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका, हे आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल, मागील वर्षांच्या 3-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही रेफर केल्या तर त्यातून तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. उत्तरं हे तुम्हाला खूप लवकर मिळणार आहे आणि एक्झाम देताना तुम्हाला याची खूप जास्त हेल्प होणार आहे की तुम्ही फटाफट उत्तरं देऊ शकतात, फटाफट ते सॉल्व करू शकतात. म्हणून मॉक टेस्ट द्यावी आणि जे मागील प्रश्नपत्रिका आहेत 3-4 वर्षाच्या त्या सॉल्व कराव्या. तर ही जी आणि अजून काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकतात. तसंच आपण परत बघणार आहोत अकॅडमीने NMMS बॅच ही स्टार्ट केली आहे. याआधी आपण स्कॉलरशिपची बॅच बघितली आहे आधी आणि नवोदयची. तशाच प्रकारे ही NMMS ची बॅच आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळे फीचर्स मिळणार आहे. वेळेनुसार क्लास, शाळेच्या वेळेनुसार क्लास, जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, टेस्ट, ई बुक फ्री मिळणार आहे व व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे. डिजिटल बोर्डवरती तुमचे लेक्चर्स होणार आहेत. लेक्चर्स अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात आणि गणेश चतुर्थी विशेष निमित्त आपण ही बॅच स्टार्ट केली, त्या फक्त आणि फक्त 2500 रुपयात. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 80 10 45 77 60 ह्या नंबरवरती आणि ऍडमिशन घेऊ शकतात. तर असंच विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही ही छानपैकी अभ्यास करत राहायला पाहिजे. अशा छान छान स्कॉलरशिप तुम्हाला मिळाव्या आणि त्याचा तुम्हाला फायदा व्हावा असं मला वाटतं. आणि अजून काही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर ह्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, ज्याने तुम्हाला कळेल नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला महत्त्वपूर्ण हेल्पफुल होणार आहेत. आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि WO अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.